रस्त्यावर ये, गाडी खाली घालून संपवून टाकतो. आमदार अक्षय कर्डिले यांचे समर्थक हरीश लांडगे यांना जीवे मारण्याची धमकी. नगर तालुका पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. नगर तालुक्यातील बाबुर्डी घुमट इथं सोसायटीच्या राजकारणातून वाद चिघळल्याचं चित्र समोर आलं असून अक्षय कर्डिले यांचे समर्थक म्हणून ओळखले जाणारे हरीश भाऊसाहेब लांडगे यांना जीवे मारण्याची धमकी देत मारहाण करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी नगर तालुका पोलीस ठाणे इथं गुन्हा दाखल करण्यात आला असून परिसरामध्ये एकच खळबळ उडाली आहे. फिर्यादीनुसार हरीश लांडगे यांचे वडील भाऊसाहेब मार्तंड लांडगे हे बाबुर्डी घुमट येथील सोसायटीचे संचालक असून त्यांच्यासोबत रामदास माने हे देखील संचालक म्हणून निवडून आले. जिल्हा बँकेकडे ठराव सादर करण्याच्या पार्श्वभूमीवर रामदास माने यांना गावातील गंगाधर पंढरीनाथ कोतकर यांनी कुठेतरी नेल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. या संदर्भात चौकशी करण्यासाठी गेलेल्या हरीश लांडगे यांना मोबाईलवरनं फोन करून नीट राहा नाहीतर हातपाय तोडून टाकू अशी धमकी देण्यात आल्याचा आरोप फिर्यादीमध्ये करण्यात आला आहे. त्यानंतर हा वाद आणखी चिघळला. फिर्यादी घरासमोर नातेवाईकांसोबत बोलत असताना भीमसेन गंगाधर कोतकर हा हातात लाकडी दांडा घेऊन घटनास्थळी आला आणि तो लई शाणा झाला का असं म्हणत त्यानं हरीश लांडगे यांच्या हातावर, पाठीवर आणि डोक्यावर दांडक्यानं मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. यावेळी त्याच्यासोबत असलेला घनश्याम गंगाधर कोतकर हा मंदिरासमोर उभा राहून शिवीगाळ करत रस्त्यावर ये, तुझ्या अंगावर गाडी घालून तुला संपवून टाकतो अशी जीवे मारण्याची धमकी दिल्याचा गंभीर आरोप फिर्यादीमध्ये करण्यात आला आहे. उपस्थित नातेवाईकांनी तात्काळ मध्यस्थी करून सोडवणूक केल्यानं पुढील अनर्थ टळल्याचं सांगण्यात आलं. घटनेनंतर हरीश लांडगे यांनी नगर तालुका पोलीस ठाण्यामध्ये धाव घेत भीमसेन गंगाधर कोतकर, घनश्याम गंगाधर कोतकर आणि गंगाधर पंढरीनाथ कोतकर यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे. सोसायटीच्या वादातून उफाळलेल्या या प्रकरणामुळं बाबुर्डी घुमट परिसरामध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं असून राजकीय आणि सामाजिक वर्तुळात या घटनेची जोरदार चर्चा सुरू आहे. वृत्तसंपादन विभाग, न्यूज टुडे 24, बाबुर्डी, अहिल्यानगर.